नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. मराठा विद्याप्रसारक मॅरेथॉन स्पर्धेत अक्षय कुमार विजेता. देशभरातील 3000हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. नाशिक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित 8व्या राष्ट्रीय व 13व्या राज्यस्तरीय नाशिक मराठा विद्या प्रशासन मॅरेथॉन 2024 स्पर्धेचे विजेतेपद उत्तर प्रदेशच्या अक्षय कुमार यांनी पटकावले. त्यांनी 2 तास 26 मिनिटे 1 सेकंद इतक्या वेळात ती स्पर्धा पूर्ण केली. कडाक्याच्या थंडीत पहाटे 5:45 पासून स्पर्धेत सुरुवात झाली. 14 गटात झालेल्या या स्पर्धेत देशभरातील 3000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या चिमुकल्यापासून ज्येष्ठ धावपटूंची उपस्थिती लक्षणीय होती. थंडीतील धावपटूंचा उत्साह कायम होता. 42 किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात झाली. भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केलेले आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू निरंजन नेगी, मॅरेथॉन स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व मराठा विद्या प्रशासन संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड, ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, आर.के. बच्छाव, संदीप गुडवे, शिवाजी गडाख, प्रवीण जाधव, केंद्रसिंग, सौ रेणू चौबे, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. यात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे इगतपुरी तालुका अध्यक्ष माजी सैनिक हरेश चौबे, मरीन ऑफिसर नेव्ही वितरण संपत पाटील यांनीही सहभाग घेऊन इतरांना मार्गदर्शन केले. यामध्ये हरेश चौबे यांनी सांगितले, प्रत्येक 3 महिन्यात स्पर्धा परीक्षा घ्याव्यात असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. नमस्कार. आज आम्ही मराठनसाठी नाशिकच्या एमपी कॅम्पसमध्ये आलेले मी सार्जंट संपतराव पाटील, एअरफोर्स रिटायर्ड, श्री हरीश चौबे, नेव्ही रिटायर्ड आणि केंद्रीय विद्यालयाची सृष्टी पाटील पण आलेली आहे. ISC ला आहे. फाईल ऑफिसर आपले नेव्हीचे आलेले आहेत. सर्वांना वेलकम करतो. इकडे येतो यांचा घेऊन आज त्यांचं माननीय सरचिटणीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आज इथे आपल्या संस्थेचे सन्माननीय सभासद आणि रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर्स संपत पाटील, त्यांचे सहकारी चौबे साहेब आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आमच्या या उपक्रमाला जे काही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि संस्थेच्या वेळोवेळी होणाऱ्या प्रत्येक सहभागामध्ये आपला पण सहभाग असावा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो. आणि त्यांचं जे काही कार्य आहे प्रत्येक ठिकाणी जिथे मॅरेथॉन ऑर्गनाईज केली जाते त्या प्रत्येक ठिकाणी ते जातात आणि सगळ्या खेळाडूंना आणि त्या चालकांना ज्यांनी ते ऑर्गनाईज केलं असेल त्या सगळ्यांना ते धन्यवाद देतात, प्रोत्साहन देतात. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार करतो. धन्यवाद. प्रतिनिधी दीपक शेवाडे, नाशिक. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.